तर चला खोली संघ सलामीची जोडी पाठवायची आहे. सामना इथे सुरू होतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली ती म्हणजे जय म्हसोबा क्रिकेट संघ चिकनगर यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व ग्रामस्थांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. प्रशांत भोईर असतील, हरेश केरी असतील, विक्रम भोईर असतील, सूरज, अनु भोईर, सर्व खेळाडूंची नावही बरोबर आपल्याकडे आली पाहिजे कारण त्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खूप मोलाचा वाटा उचलला आणि खास करून ज्या आयोजकांनी मान्यवरांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं, बाईकसाठी असेल, ट्रॉफीजसाठी, त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि घेऊन जातो पहिल्या सत्रासाठी आमचे सहकारी समालोचक बाळू पाटील यांच्याकडे. थँक्यू नितीन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्गुणमे कुर्म देव सर्व कार्य तू सर्वदा. गण्याला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. ज्यामतून आज निघून गेले स्वर्गीय शिवाजीदादा शेलार आणि राकेश मात्रेच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या आणि खेळाडूंचे मी बाळू पाटील आणि आमचे साथी समालोचक नितीन काळन हार्दिक स्वागत करतोय. तसेच कोणी गावचे कोच कोणी संघाचे दत्ता ठोंबरे यांना विनंती करतो या दादा मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. तसेच उंबारडे गावचे जर कोणी मान्यवर आले असतील तर त्यांनी मंचावर यायचं, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बघा गेम प्ले होते. 25 मिनिटात आपल्याला 5 षटकं फेकायचे आहेत. उंबारडे संघ तर सलामीची जोडी आपण पाहू शकता. सर्वात आक्रमक असा फलंदाज आणि खूप चांगला फलंदाज ज्याने कोणी संघाला कित्येक चांगल्या इनिंग खेळून एक फ्लाइंग स्टार मिळवून दिलं तो म्हणजे बिभीषण आपण पाहू शकता. तर नवीन फलंदाज येतो आपण बघितलं तर नो स्ट्राईकला एक नवोदित खेळाडूला आपण पाहू शकता यावेळेला. करणला आपण पाहू शकता यावेळेला. तर पहिलं षटक घेऊन येते यावेळेला गेम ऑन. निलेश जाधव स्ट्राईकला फलंदाज बिभीषणला आपण पाहू शकता. पहिला चेंडू एजी लागते, फ्लाय होतो चेंडू यावेळेला फाईन लेगच्या डोक्यावरनं चेंडू आणि बघितलं तर फाईन लेग थर्डमॅन क्षेत्ररक्षकांनी खूप चांगला प्रयत्न केला. नितीन इथं मात्र 3 क्षेत्ररक्षक इथं मात्र धावतायत आणि चेंडूला फीड करतायत आणि 3 धावा पहिल्या चेंडूवरती आपण पूर्ण केल्या जातात यावेळेला. तर पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं तर 3 धावा आल्यात कारण चेंडू थोडंसं आपण टेक यावेळेला हवेत होता. थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या क्षेत्राचे प्रयत्न केले पण मात्र चेंडू अधिक वेगाने सीमा पार जातोय. तर गोलंदाजी बघा पंचांनी काहीतरी मागणी केलेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली बघा जरा लवकर जायचं. दीपक भोईर यांचं सुद्धा आगमन होतं, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. रामकृष्ण भोईर यांचं देखील खूप मोठं योगदान आहे मैदानासाठी, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. तर तिसरे पंच देखील मैदानात गेलेले आहेत यावेळेला. पहिल्या चेंडूवर नितीन आपण बघतोय श्रीगणेश कोणी संघाचा श्रीगणेश चांगला झालाय. चेंडू हवेत होता आपण बिभीषणला मात्र इथे जीवदान मिळतात. स्ट्राईकला फलंदाज करणला आपण पाहू शकता. पाहिजे एक नवोदित फलंदाज सलामीला आलाय म्हणजे नक्कीच ज्या खेळाडूकडे गुणवत्ता असणार आहे. हा चेंडू ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जोपर्यंत मिडॉनचं क्षेत्ररक्षण जातोय खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं यावेळेला. भूषण खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो. एक नाही इथं मात्र खातं उघडतं करण आणि धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. श्रीगणेश कोणी संघाची प्रथम फलंदाजी करताना 4 धावा आपण पाहू शकता. स्ट्राईकला फलंदाज बिभीषण आलाय. बिभीषणला एक जीवदान मिळालंय. पाहिजे आता बिभीषण कशा प्रकारे फलंदाजी करतोय. बिभीषण क्षेत्ररक्षण ऑन साईडला क्षेत्ररक्षण फाईन लेग एक लेग आपण बघितले तर शॉर्ट लॉंग लीड रिजनमध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. हा चेंडू अतिशय सुरेख आउट ड्राय बघायला मिळतंय पण क्षेत्ररक्षक आहे तिथे मध्ये डीप मध्ये एकच धाव मिळणार आहे. इथे मात्र बिभीषणला खूप चांगला फटका होता सकाळच्या सत्रामध्ये. एक नाही धावसंख्या वाढते आपण बघितलं धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 5 धावा आपण पाहू शकता यावेळेला. निलेश जाधव गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दूकडनं मारा करतो आमच्या समाजाच्या कक्षा इनकडून. स्ट्राईकला फलंदाज करणला आपण पाहू शकता यावेळेला. हा चेंडू लो टप्प्याचा होता, खोदून काढला यावेळेला. बॉलर बॅक टू ड्राईव्ह बघायला मिळतात. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खरं का नितीन ह्या संघाचा आपण उंबरडे संघाचा विचार केला तर याच मैदानावर चॅम्पियनशिप पटकावली होती कर्नाल देवी चषकाची. तर कोणी संघ देखील तेवढाच ताकदवान संघ आहे त्याच्यासमोर.
पुणेदार निलेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मार्क होतोय. चेंडू यावेळेला थोडासा शरीरापासून दूर ठेवला होता. ऑप्शनच्या बाहेर जातोय. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता 6 धावा पंच फिरोज खानने आम्हाला वाईटची खूण केली. तर मात्र स्क्वेअरलेगचे पंच धीरेन आपण बघतो वर्मांना पाहू शकता. एक अतिशय चांगले पंच, 2 पंचांनी खूप चांगली कामगिरी केली आहे 3 दिवसात. आजचा दिवस देखील त्यांच्याकडून खूप चांगली अपेक्षा आम्ही करतोय. पुढे तर निलेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला करण. रिवाजचा वापर यावेळेला पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळून करतोय. आउटफील्ड पास आहे. 3-3 क्षेत्राच्या चेंडूचा पाठलाग करतायत पण चेंडू अधिक वेगाने सीमा पार देतोय. चौकार. थँक्यू डीजे. बघा करणच्या बॅटमधून एक पहिला चौकार येतोय. नितीन आपण बघतो रिवाजचा फटका, कदाचित हा चौकार करणला इथं मात्र आत्मविश्वास देऊन जाणार आहे. पुणे तर निलेश जाधव गोलंदाजी मार्कवर. आता मात्र मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला आपण पाहिले तर यावेळेला सीमेरेषेवर तैनात केलं जातं. वाईडिश लॉंगरला तैनात केलं जातं. तर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण 30 सर्कलमध्ये आणलं जाते. हा चेंडू यावेळेला हवेत होता. 2-2 क्षेत्ररक्षण मध्ये जातोय. जोपर्यंत मिडॉनचा क्षेत्ररक्षण जातोय चेंडूला फीड करतोय. इथे मात्र कॉल दिलाय बेबीशननी की 2 धावा होणार आहेत आणि त्या 2 धावा झाल्यात देखील. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकाती 12 धावा आपण पाहू शकता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नितीन पहिल्या षटकाचा जर विचार केला तर बेबीशनला आपण पहिल्या चेंडूत जीवदान मिळालंय पण करणनी देखील थोडीशी चांगली फलंदाजी दाखवली. तर मात्र तर धावसंख्या आपण धावफलकाती पाहू शकता वेळेला बिनबाद. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता श्री गणेश कोहली संघाची एक चांगला स्टार्ट बघायला मिळतो. नितीन बिनबाद 12 धावा केल्या आहेत. तर आता बिभीषण स्ट्राईक केलाय. पंचांकडून गार्ड घेतो यावेळेला. तर गोलंदाजी मार्कवर येतो. पहिलं षटक आपण वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतो यावेळेला विकास जाधव. आता विकास कशा प्रकारे आपल्या संघाचा विकास करतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण फाईन लेग आपण पाहू शकता यावेळेला. शॉर्ट लॉंग लेट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. ऑफ साईडला थर्ड मॅन, गली पॉइंट, मिड ऑफ आपण पाहू शकता. एक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण. रिवाजचा वापर यावेळेला चेंडू हवेत येत. यावेळेला चेंडू मध्ये गती थोडीशी कमी होती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे थर्ड मॅन रिजन मध्ये. यावेळेला खूप चांगली रन इन द बिटवीन आपल्याला बघायला मिळते. बिभीषण आपण खूप पुढे गेले. खरं का बिभीषणला क्रीज मध्ये पोहोचणं फार गरजेचं होतं आणि तिथे मात्र 2 धावा मिळत आहेत. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 14 धावा आपण पाहू शकता. नितीन जर आता इथे चेंडू फील्ड झाला असता तर बिभीषणला परतावं लागलं असेल. कदाचित बिभीषण सूचना करत असेल करणला. कारण का एक अनुभवी फलंदाज आहे. एक नवोदित खेळाडू आपण पाहू शकता करण. विकास जाधव गोलंदाजी मार्कवर. क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं बदल केला जातं यावेळेला. विकास जाधव गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक केला फलंदाज बिभीषण. चेंडू यावेळेला शरीरापासून दूर खेळला. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून मिड विकेटला एक धाव पूर्ण करतोय. क्षेत्ररक्षक येतो. इथं मात्र दुसरी धाव. डायरेक्ट हिट आणि ते मात्र फलंदाजाला परतावं लागणार आहे. नितीन जर डायरेक्ट हिट झाला नसता तर कदाचित बिभीषण पोचला असता पण इथे मात्र डायरेक्ट हिट होतं आणि बिभीषणला मात्र परतावं लागतंय. आपण बघितलं तर या स्पर्धेसाठी ज्यांचे खूप आपण सहकार्य करतायत. हरेश केणे, प्रशांत भोईर, विक्रम भोईर, सूरज भोईर, अन्नू भोईर, उमेश पवार, निलेश भोईर, गिरीश भोईर, राहुल भोईर, मंगेश भोईर, जगदीश भोईर, प्रवीण भोईर, शुभम केणे, नरेंद्र पाटील, रणजित पाटील, सुजल भोईर, निकेश भोईर आणि दर्शन भोईर या सर्वांना मी पुन्हा एकदा मनाच्या हृदय अंतकरणातून धन्यवाद देतोय. आणि तसेच सर्व चिकनगडचे ग्रामस्थ यांना मी खूप धन्यवाद देतो की त्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलंय. तर पहिल्या षटकाच्या आपण पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता. अजून 2 चेंडू बाकी तर 2च चेंडू झाले म्हणजे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर धावसंख्या
चेंडू रिवाजचा वापर बघा, आल्या आल्या हर्षदने आपण बघितले तर आपला इरादे स्पष्ट केले आहेत आणि रिवाजचा वापर केला. जेव्हा जेव्हा नितीन रिवाजचा वापर केला तेव्हा तुम्हाला धावा मिळाल्यात आणि इथं मात्र हर्षदने षटकार आणि आगाज केलाय. तर धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला. थँक्यू डीजे. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 21 धावा. बघा पहिलाच धाडसी निर्णय घेतो इथं मात्र धाडसी पटका खेळतोय हर्षद ठोंबरे. कारण का आपण खूप यावर्षी फॉर्मात असणारा फलंदाज आहे. आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत. विपक्ष संघातील गोलंदाजाला धोक्याचा इशारा देतोय. षटकार आणि खातं उघडलं इथं मात्र आपण म्हणतो हर्षदने. धावसंख्या धाव फलकात बघा प्रेक्षकांसाठी ज्या खुर्च्या दिल्या त्या विलास भोईर यांनी दिले त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. विकास धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 21 धावा. बघा हर्षदने पहिल्या चेंडूती षटकार मारलाय. बघा चेंडू घ्यायचा. अरे चेंडू घेऊन चेंडू कधी हरवला कधी फुटला तरी नवीन चेंडू मिळणार आहेत. हा चेंडू अतिशय सुरेख फटका बघायला मिळतोय. कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो याला वाईट स्लोगनला. एकदा इथे मात्र पूर्ण केली जाते. 1000 समान लागते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता स्त्री गणेश संघाची 1 गडी बाद. 22ची धावसंख्या तरी बिभीषण धावबाद झाला असेल पण मात्र आता आपण म्हणजे जबाबदारी स्वीकारली हर्षदनी. तर मात्र करण पायचं कशाप्रकारे फलंदाजी करतोय. एक नवोदित फलंदाज आज मी पहिलाच सामना बघतोय करणचा. कारण या खेळला असेल पण मी मात्र आज करणला प्रथमच खेळताना पाहतो. एक चांगली फलंदाजी करावी लागणार. इथे मात्र संघात स्थान दिले गेले आणि सलामीला मात्र इथं पाठवलं गेलेलं आहे. कारण का कार्तिकला पण आपण सलामीला पाहू शकता पण आज कार्तिक नाही आला सलामीला. पुढे गोलंदाजी मार्कवर विकास जाधव. हा चेंडू या वेळेला थोडस शॉर्ट मध्ये आपण ताकद नव्हती पण चेंडू जोपर्यंत मिड विकेटला जाईल यावेळेला 2 धावा पूर्ण केल्या जात आहे. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या श्री गणेश संघाची प्रथम फलंदाजी करताना 1 गडी बाद आपण पाहू शकता 24 धावा. कारण इथे सकाळच्या सत्रामध्ये 50 ते 55 धावा सुद्धा चांगल्या ठरू शकतायत. करगाचं बघितलं गोलंदाजी चांगली आहे श्री गणेश कोणी संघाकडे पण तेवढीच चांगली फलंदाजी देखील आपण येतो गावदेवी उंबारडे संघाकडे. विकास शप्पल झाल्या त्यावेळेला फलंदाज बाद होतो. जास्ती शप्पल झालेत आणि विकासने मात्र चेंडू आपण ऑफ स्टंप फेकला आणि इथं मात्र करणला परतावा लागणार. दुसरा गडी बाद होतो यावेळेला श्री गणेश खोनी संघाचा. करून पालखीत बसली आई माझी मानाची. साज शिंगार करून पालखीत बसली आई माझी मानाची. लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबरडे गावाची. लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबरडे गावाची. लागली पालखीत मिरवाया. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज सर्वात अनुभवी आपण म्हणतो श्री गणेश खोनी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आणि लेदर क्रिकेटर दत्ता येतोय. पाहायचं तर दत्ता 4थ्या क्रमांकावर येतो. कशा प्रकारे फलंदाजी करतो इथं मात्र पाहायचं. 2 षटकांचा आपण इथं खेळ संपला इथं मात्र. तर धावसंख्या 12च्या सरासरी कुठल्या 24 धावा झाल्या. पाहायचं तर हर्षद आणि दत्ता ही जोडी अष्टपैलू खेळाडूंची जोडी पाहायचं किती धावा कुठते. कारण का दोन्ही फलंदाजाकडे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि इथं मात्र क्षमता सिद्ध करावी लागणार आहे. कारण का आपण तो गावदेवी उंबारडे संघाची फलंदाजी देखील खूप खोलवर आहे. तर यानंतर सामना असणारे आपण तो VCC उसारगर विपक्ष अरब लिओन्स सोनारपाडामध्ये आपण सामना पाहणार आहोत. कारण ग्रामीणचा बाहुबली इन ऍक्शन मध्ये बघायला मिळणार आहे नितीन आज. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकतो 24 धावा 2 गडी बाद. आपण बघितलं इथे करण बाद झालाय. हर्षद आपण बघितलं तर बिभीषण धावबाद झालाय. तर गोलंदाजी मार्कवर येतो इथं मात्र पुन्हा एकदा निलेश जाधव. वैयक्तिक आपण बघितलं तर दुसरं संघात 30 षटक गणतो. स्ट्रायकेला फलंदाज हर्षद ठोंबरे. आता मात्र कशा प्रकारे फलंदाजी करतोय मात्र पाहायचंय. P1 P2 संपलाय. चेंडू यावेळेला सुरेख स्वीटली टायमिंग. हर्षदच्या बॅट मधून एक दमदार दणदणीत षटकार.
थँक्यू डीजे. हर्षद ठोंबरेने आपण बघितले तर 2 षटकार दाखवलेत आतापर्यंत. काय फलंदाजी करतोय हर्षद. खरं का हर्षदला माहिती आहे तर जास्त वेगाने धावा वाढवावे लागणार आहेत. पुण्यात गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो यावेळेला निलेश. चला गेम प्ले करायचे. फास्ट खेळाडूंना विनंती असणार आहे. तिसऱ्या पंचाची पुन्हा एकदा मागणी केलेली नितीन. 25 मिनिटाचा अवधी नितीन. सातत्याने आपण सूचना करत असतो खेळाडूंनी जरा लक्ष द्या. मला उंबाडी संघ जरा सहकार्य करा. 9 सामने आम्हालाच कव्हर करायचेत. कारण नितीन अंतर्ली गावात पण आज स्पर्धा सुरू होते. एक 3 दिवसीय स्पर्धा. घेसरला पण 3 दिवसाची स्पर्धा. भरपूर स्पर्धा नितीन सुरू झालेल्या आहेत. निलेश हर्षद. हा चेंडू पुल केला. अप्रतिम टायमिंग. चेंडू मिड विकेट सीमारेषा बाहेर जाऊन लाडतो षटकार. गावा शहरांचं नवस पेडाला पोरांचं लोक येतन गावा शहरांचं नवस थँक्यू डीजे. काय पेडाला फलंदाजी करतोय हर्षद ठोंबरे. 4 चेंडू 19 धावा. जरा टाळ्या होऊन जाऊ दे. अप्रतिम फलंदाजी. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं हर्षलची बॅट तळपते इथं मात्र. आणि खूप चांगली फलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या धावफलकादी वाऱ्याच्या वेगाने वाढते. 36 धावा आपण पाहू शकता यावेळेला. निलेश राईट आर्म ओर तिकडे मारा करतो केला हर्षद ठोंबरे. हा चेंडू यावेळेला ग्लान्स केला होता पण आपण म्हणतो क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. शॉट फाईन लेगला. इथं मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खूप चांगला फटका होता. थोडासा डीप गेला असता तर नक्कीच चौकार मिळाला असता हर्षदला. पुन्हा एकदा निलेश जाधव गोलंदाजी मार्कवर. ज्याने मला मैदान उपलब्ध करून ते म्हणजे रामकृष्ण भोईर, एकनाथ अर्जुन भोईर. हा चेंडू फुलटॉस होता. या लॉफ करतो चेंडूला. चेंडू जातो यावेळेला मिड विकेट रिजन मध्ये. एकच धाव मिळणार आहे इथं मात्र. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 37 धावा आपण पाहू शकता. तसेच मैदानासाठी ज्यांनी सहकार्य केले ते म्हणजे गोपीनाथ भिवा भोईर. सर्वांनी आम्हाला मैदान उपलब्ध करून दिले. त्यांचा पुन्हा एकदा मनाच्या हृदय अंतकरणातून धन्यवाद व्यक्त करतोय. तर स्ट्राईकला प्रथमच येतोय दत्ता. येतोय नितीन. दत्ता एक अतिशय चांगला क्रिकेटर आहे. लेदर क्रिकेटर सुद्धा. निलेश तू दत्ता. हा चेंडू पुल केला. चेंडूला टायमिंग चांगलंय पण आपण ताकद जराशी कमी पडली यावेळेला आणि दत्ताला मात्र माघारी परतावा लागणार आहे. थँक्यू डीजे मास्टर. बघा रोहितने खूप चांगला झेल पकडलाय बॅकवर्ड स्कोअर रिजन मध्ये. आपण पाहिलं तर नवीन फलंदाज येतो हरेश. दत्ताच्या शैलीसारखा हा फलंदाज आहे. शरीरयष्टी बघितली तर पाहिजे आता कशा प्रकारे इथं फलंदाजी करतो हरेश जाधव. कारण का हर्षदला मात्र जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं असणार आहे या हरेशला. पाहिजे हरेशकडे पण गुणवत्ता आहे. गुणवत्ता ठासून भरलेली आहे. गुणवत्तेला न्याय द्यावा लागणार आहे हरेश जाधवला. आता मात्र निलेश जाधव गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरं व संघात 30 षटक घेऊन आलाय. राईट आर्म ओव्हर विकेट मारा होता आमच्या समाजकडून. आज आपण पाहतो ही स्पर्धेचा अंतिम दिवस. पाचय श्री मसोबा चषक आज कोण पटकावतोय. कारण का जगदंबा वाकलन संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलेला आहे. तर निशान जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ आपण सेमी फायनल मध्ये पोहोचलाय. फुलटॉस होता यावेळेला. व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. वन बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. चिकवीरा माऊली अगदी कोल्यांना पावली. आई माझी एकवीरा माऊली गो अगदी फुलांना पावली. आई तुझे नावाचा गो अंगारा लावला कपाली गो. आई माझी एकवीरा थँक्यू डीजे. बघा आम्हाला ज्यांनी पाण्यासाठी ज्यांनी सोय केली ते म्हणजे अनिकेत भोईर, महेश देसले, हर्षद भोईर, नितेश भोईर, भुवनेश भोईर, प्रवीण दशरथ भोईर या सर्वांचा मी मनाच्या हृदयांतकरण धन्यवाद करतोय. कारण ज्यांनी आम्हाला पाण्याची मुबलक इथे मात्र आपण पाहिले तर पाण्याची सोय करून दिलेली आहे. तसेच विशेष सहकार्य साईनाथ तारे आपण बघतोय. सौ मनीषा साईनाथ तारे नगरसेविका
वॉर्ड क्रमांक 19 याचकडून आपण होतं मालिकावीरसाठी बाईक सुद्धा नितीने मिळाली आहे. तसेच संकेत भोईर टी शर्ट आपल्याला दिले गेले. तसेच राजा भोईर यांच्याकडून देखील टी शर्ट दिले गेले. तसेच किरण अंकुश पाटील टी शर्ट यांच्याकडून सुद्धा दिले गेले. म्हणजे सर्वांचा आपण बोलतो प्रत्येकाचा मोलाचं सहकार्य लाभलंय नितीन ही स्पर्धा आपण बोलतो यशस्वी होण्यासाठी. तसेच कैलासवासी आपण म्हणतो दिनेश यशवंत भोईर यांच्या स्मरणार्थ आपण म्हणतोय महेश यशवंत भोईर याचकडून आपण म्हटले तर सर्व ट्रॉफ्या देखील दिले गेलेले आहेत. एक महत्त्वाचं काम केलेले त्यांनी, फार मोठी जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता श्री गणेश खोनी संघाची प्रथम फलंदाजी करताना 41 धावा आपण पाहू शकता. 3 फलंदाज बाद झाले. दत्ता बाद झालाय, बेबिशन बाद झालाय, कर्ण बाद झालाय. आता मात्र हर्षद आणि आपण बघतोय इथे मात्र जबाबदारी असणार ती हरेश जाधव वरती. हरेशने चौकार दाखवलाय. टायमिंग चांगलं झालं नव्हतं पण आपण क्षेत्ररक्षक दूरवर होते. लॉंग ऑन आणि लॉग ऑफ त्यामधून चेंडू 1 बाउन्सने सीमा पार गेलाय. तर गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण पाहायचं गोलंदाज रोहित शेलार येतो इथं मात्र. रोहित गोलंदाजी मार्कवर गौरीपाडा इनकडून राईट आर्म तिकडे मारा करतोय. हा चेंडू शॉर्ट पिच होता, पुलकराचा होता. यावेळेला चेंडू पॉइंट लेगला बीट करतोय. चेंडू सीमा पार जातोय. चौकार. थँक्यू डीजे. नितीन आपण आता हर्षदला चेंडू यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू काढायचा होता पण बॅटची कट घेऊन यावेळेला पॉइंट लेगला चेंडू बीट करतोय. चौकार येतोय. धावा येत आहेत कशा या महत्वाच्या नाहीयेत. श्री गणेश खोनी संघासाठी धावा येत आहेत हे फार महत्वाचं आहे. रोहित हा चेंडू ऑन साइडला. टायमिंग किती जबरदस्त आहे बघा. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पाहत होतो. षटकार. डोंगराचे माऊले तुझ्या आईलो मे दर्शनाला, तुझ्या आईलो मे दर्शनाला, तुझ्या आईलो मे दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या या चराला. थँक्यू डीजे मास्टर. धावसंख्या श्री गणेश संघाची 51 धावा. टाळ्या होऊन जाऊ दे आणि हर्षद साठी देखील टाळ्या होऊन जाऊ दे. हर्षदने 8 चेंडू 30 धावांची आक्रमक वादळी ताबडतोब फलंदाजी केली आणि संघाला मजबूती देण्याचं काम करतो इथं मात्र हर्षद ठोंबरे. मी मगाशीच म्हणतो की एक अतिशय चांगला गुणवान अष्टपैलू खेळाडू आहे बघा. सर्व संघनायकांना विनंती असणार आपण 2 चेंडू चॉईस करून ठेवायचे पहिला. नंतर जो कमिटी तुम्हाला चेंडू देईल तो तुम्हाला स्वीकारावा लागणार आहे. रोहित पुण्याचा गोलंदाजी मार्कवर यावेळेला वैयक्तिक पहिलं संघात 14 षटक घेऊन येतोय. धावसंख्या श्री गणेश खोनी संघाची 3 गडी बाद 51 धावा. अजूनही विचार केला तर यानंतर 1 षटक पूर्ण बाकी आणि या षटकात अजूनही आपण या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. पुढे गोलंदाजी मार्कवर रोहित राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. गौरीपाडा इनकडून स्ट्राईकला फलंदाज. हा चेंडू यावेळेला एजला गेली होती. चेंडू हवेत होता पण आपण आउटफील्ड फास्ट आहे. थर्डमॅनला बीट करतोय. पॉइंटच्या क्षेत्रात प्रयत्न केला पण चेंडू अधिक वेगाने सीमा पार जातोय. चौकार. थँक्यू डीजे. बघा नितीन हर्षदने मात्र इथं जबाबदारी स्वीकारली आहे. 34 धावांना खेळतोय. 9 चेंडू 34 धावा. काय फलंदाजी करतोय नितीन हा फलंदाज आपण बोलले तर. पण इथं रोहित राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. चेंडू यावेळेला वेलेप करतोय. सोडून देतो चेंडूला. पंच वाईटची खून करतायत. अवांतर धावेने भर. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 56 धावा. अब तक 56 3 गडी बाद. श्री गणेश कोणी संघाची प्रथम फलंदाजी करताना पुणेदार रोहित गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतो. सायकलला फलंदाज हर्षद ठोंबरे खूप चांगली फलंदाजी करतो. एक मजबूती देण्याची फलंदाजी करतोय आपण संघाला. हा चेंडू ऑन साइडला. यावेळेला टायमिंग होतं पण आपण प्लेसमेंट व्यवस्थित नव्हतं. मिड विकेटला क्षेत्ररक्षण होता इथं मात्र आणि हर्षदला मात्र परतावा लागणार. रोहितला मिळणारी पहिली सफलता. थँक्यू डीजे. हर्षद मात्र बाद होतो. टाळ्या होऊन होते हर्षदसाठी. 10 चेंडू 34 धावांची फलंदाजी केली. खरं का आता हर्षदला माहिती आहे इथून मात्र धावांचा वेग वाढवायचा नाही. तशा प्रकारे फलंदाजी करत होता.
तर नवीन फलंदाज येतो इथं मात्र आपण पाहिले तर किरण म्हात्रे. नितीन अजून एक आक्रमक फलंदाज आला. आता मात्र किरणनी गेल्या वर्षी खूप चांगलं क्रिकेट दाखवलं होतं, पण पाहायचं या वर्षी कशा प्रकारे फलंदाजी करतोय. हा चेंडू सुरेख टायमिंग बघायला मिळतंय. पंचांचा इशारा काय ते पाहिजे. यावेळेला चेंडू थांबवण्यात यश आलंय क्षेत्ररक्षकाला खूप वेगाने. नितीन असं वाटतं चेंडू सीमापार जाईल, पण इथे मात्र आपण तर धावा मिळत आहेत तब्बल 2. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. हरेश प्रयत्न करतोय. नितीन 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. बघा 58 धावा आपण पाहू शकता. हरेश आणि किरण जोडी पुण्यात रोहित गोलंदाजी मार्कवर धावसंख्या धाव फलकात 58 धावा आपण पाहू शकता. दत्ता आपण तर अपयशी ठरला, पण इथे मात्र 2 फलंदाज. आता मात्र हर्षदने चांगली फलंदाजी केली. आता मात्र आपण हरेश जाधव चांगली फलंदाजी करतोय, जबाबदारी स्वीकारून फलंदाजी करतोय. हा चेंडू बॅक पुढे गेले, कट करतो चेंडूला. चेंडू जातो डीप मध्ये. यावेळेला डीपवर क्षेत्ररक्षक येतो, चेंडूला फीड करतो. इथे मात्र 2 धावा घेण्याचा अवधी होता. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात 60 धावा आपण पाहू शकता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर नितीन विचार केला तर 60 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. सरासरीचा विचार केला तर 15च्या सरासरी नितीन धावा कुठल्या जिथं मात्र या षटकात 19 धावा आल्यात. कारले डोंगरावर गाय चिमणी चिवचिवते. आकाश तर अंतिम षटक आता पाहायचं कोण घेऊन येते. यावेळेला गावदेवी उंबाडे संघाकडून फास्ट जरा क्रिकेट खेळायचंय. साजन येतोय गोलंदाजी मार्कवर. साजन येतो इथं मात्र अंतिम षटक घेऊन पाहता. स्ट्राईक एंडला फलंदाज किरण म्हात्रे. गेल्या वर्षी खूप फॉर्मात असणारा फलंदाज पाहायचा या वर्षी कशा प्रकारे फलंदाजी करतोय. तर यानंतर सामना असणारे VCC उसारगार विपक्ष सोनारपाडामध्ये. तर दोन्ही संघाचे कोणी खेळाडू किंवा प्रतिनिधी आला असाल तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. साजन लोखंडे गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं व संघाचं 5वं षटक घेऊन स्ट्राईक केला फलंदाज किरण म्हात्रे. चेंडू पहिलाच चेंडू आपण इथं फेस करताना मोठा फटका मारायचा होता, पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पुढे साजन हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म वर तिकडे मारा करतोय. हा चेंडू अतिशय सुरेख टायमिंग. चेंडू सीमा रेषेबाजू लँड होतो. षटकार. बघा आमचे साथी समालोचक ओमकार शेट्टे यांच्याकडून श्री गणेश खोनी संघाला देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. धावसंख्या धाव फलकात 66 धावा. पुणे साजन पहिला चेंडू बीट केल्यानंतर किरणनी मात्र बॅटचा फेस खोललाय. हा चेंडू या वेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू होता बॅकवर्ड स्क्वेअरला खूप उंच गेला होता चेंडू, आणि इथे मात्र किरणला पारतावर लागणारे साजनला मिळणारी पहिली सफलता. किरण बॅक टू पॅव्हिलियन. सोन्याची त्या उंबाडे गावाच्या भक्तांची झाली पहाटा जो सोन्याची त्या उंबाडे गावाच्या भक्तांची माझ्या गावदेवी आईची ना पालखी खांद्यावर घ्या. थँक्यू. माझ्या गावदेवी. नवीन फलंदाज येतोय धीरज. दिनेश आता दिनेश कशाप्रकारे फलंदाजी करतोय. नितीन किरणने एक आपण षटकार दाखवला. मी तर म्हणेल किरणनी जर सिंगल घेऊन या वेळेला जर आपण पाहिलं तर स्ट्राईकला हरेशला आणला असता तर आणखीन आपण चेंडूचा त्याला सामना करायला मिळाला असता, पण इथे मात्र किरण मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात बाद होतोय. साजन गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज हरेश जाधवला आपण पाहू शकता. चेंडू ह्या वेळेला एज येतोय. संत गतीने चेंडू फेकला तर थोडंसं ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडूला शेटजानी करतोय. इथं मात्र हरेशला मात्र इथं परतावं लागणार. साजन 2 चेंडू मध्ये आपण 2 गडी बाद करतोय. तर या स्पर्धेचा विचार केला नितीन तर किरण पाटील मोठागावचा त्याने हॅट्रिक पूर्ण केली, आणि काल बघितलं मयूर ठाकूरने 50 धावा देखील कुठल्या त्या स्पर्धेत पहिल्या 50 धावा पटकवण्याचा मान पटकावलाय. नक्कीच जवळ. आणि 6 चेंडू 7 चौकार सुद्धा काल मयूर ठाकूरने दाखवले. मात्र तो संघ या स्पर्धेतनं बाहेर गेला. निशांत जिजीस्पोर्ट वाकडा संघाविरुद्ध मात्र म्हणून दिनेश नोन स्ट्राईक केला. मात्र दिनेशला स्ट्राईक मिळेल का हा प्रश्नचिन्ह, कारण की 12 चेंडू 32 धावांची गरज होती चिंचिवली येते, आणि एकाच षटकात 5 षटकार दिनेशने ठोकले होते आणि सामना जिंकून दिला होता खोनी संघाला. नक्कीच नितीन आकाश देखील आता चांगला फलंदाज आहे, पण पाहिजे आता चेंडू बाकी त्या षटकातील विचार केला तर
3 चेंडू बाकी आहेत आज. 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर साजन. हा चेंडू या वेळेला लॉफ केलाय. चेंडू हवेत पाहायचं. या स्पर्धेतील आपण पाहतो दुसरी हॅट्रिक पूर्ण करतोय साजन लोखंडेसाठी. टाळ्या होऊन देते जरा. थँक्यू थँक्यू थँक्यू. बघा सचिन भोईर साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक येणारे आपण बघितले तर इथे मात्र साजनच लोखंडेसाठी नवीन फलंदाज येतो. यावेळेला आपण बघतो कार्तिक येतोय. नितीन आपण कार्तिकला नेहमी आपण बघतो सलामीला किंवा 3ऱ्या क्रमांकावर, पण आज मात्र जर कार्तिकचा विचार केला तर 9व्या क्रमांकावर येतोय. सायकलला फलंदाज असणार यावेळेला आपण बघितले तर दिनेश. साजन गोलंदाजी मार्कवर. या षटकात आपण बघितले तर आतापर्यंत 6 धावा आल्या आहेत. एक षटकार गेला होता आपण बघितले तर साजन दिनेश. चेंडू या वेळेला पंचांकडे पाहिलं जात आहे. पंच वाईट चिखून करतायत. अवांतर धावेने भर धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 67 धावा साजन. फुलटा चेंडू या वेळेला चेंडू हवे ते पाहायचं. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक इथे मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल घेतोय आणि साजन आपण बघितले तर चौथा गडी बाद करतोय. इथं मात्र 6 धावा देऊन 4 गडी बाद केले. तिने षटकाचा विचार केला तर या षटकात आपण बघितलं तर फक्त आणि फक्त 6 धावा आल्या. एकूणच वाईटचे धरून 7 धावा आल्या. नितीन म्हणजे काय गोलंदाजी केले साजन लोखंडेने. आणि परत तर धावा झाल्यात 67. तर 68 धावांची आपण बघितलं गरज आहे. इथं मात्र गावदेवी उंबाडे संघाला पाहिजे तर गावदेवी उंबाडे संघ हा लक्ष पार करतो की आपण म्हणतो श्री गणेश खोनी संघ त्यांना रोखतोय. सामना जेव्हा इथं सुरू होईल तेव्हा ऐकूया पुन्हा एकदा आजदेगावचा एक बुलंद आवाज नितीन गाणेना. थँक्यू. धन्यवाद बाळू पाटील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा बुजरा व स्वर्गीय शिवाजीदादा शेलार व स्वर्गीय राकेश म्हात्रे यांना स्मरण करून ही स्पर्धा आपण बघतोय श्री म्हसोबा चषक 2018. आयोजक जय म्हसोबा क्रिकेट संघ चिकनगर व त्यांचे सर्व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसातील पहिला सामना आपण बघतोय. उंबारडे पक्ष श्री गणेश खोनी. नाणेफेकी जिंकली होती गावदेवी उंबारडे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं श्री गणेश खोनी संघाला. पण श्री गणेश खोनी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 8 गडी बाद 67 धावा बनवल्या आहेत आणि 68 धावांचं लक्ष येते गावदेवी उंबारडे संघासमोर. तर यापुढची लढत असेल VCC उसारगर वेताश्वर क्रिकेट संघ उसारगर आणि त्यांना फाईट करेल सोनारपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कोणी प्रतिनिधी आला असेल तर आपण आयोजकांशी संपर्क साधून आपल्या टी-शर्ट घेऊन जायचे आहेत. कारण पहिलं सत्र इथे समाप्त झाले तर सर्व संघांना सूचना असे आपण वेळेवर इथे उपस्थित राहा. तर बघा काका पाटील यांचा जो कटआउट आहे त्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या स्पर्धेसाठी यांनी खूप मेहनत घेतली. ते हरेश केने, प्रशांत भोईर, विक्रम भोईर, सूरज भोईर, अनु भोईर, उमेश पवार, निलेश भोईर, गिरीश भोईर, राहुल भोईर, मंगेश भोईर, जगदीश भोईर, प्रवीण भोईर, शुभम केने, नरेंद्र पाटील, रणजित पाटील, सुजल केने, निकेश भोईर, दर्शन पाटील, नरेंद्र पाटील, आकाश भोईर, आशिष शिंगोळे, श्रीकांत भोईर, मयूर केने, अविनाश जाधव आणि या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी खुर्च्या इथे उपलब्ध करून दिल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी ते विलास भोईर यांचं सर्वांचं आभार आम्ही व्यक्त करतोय.
तर राहुल केने आहेत. त्यानंतर हरलेल्या संघाला आपण बघतो क्लासिक स्पोर्ट चिकनगर कल्याण यांच्याकडनं भेट वस्तू प्रोपेटर जगदीश दादा भोईर यांच्याकडनं एक भेट वस्तू म्हणजे घरी गेल्यानंतर तो खेळाडू सुद्धा काहीतरी भेट वस्तू घेऊन जाईल हरल्यानंतर. अरुण ठोंबरे पहिलं षटक घेऊन पहिला चेंडू अक्षय पाटीलसाठी कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे आहेत. प्रयत्न खूप चांगले केले होते मात्र चेंडू सीमा पार जातोय. चौकार. धन्यवाद विजय. अक्षय पाटील आणि विकास जाधव ही सलामीची जोडी आपण बघतोय. अक्षय पाटीलच्या बॅट मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आलंय. येणाऱ्या जानेवारी महिन्यात आपण बघू शकाल मलंगड विभागातील सर्वात मोठी स्पर्धा चंदूशेठ ठोंबरे स्मृती चषक आपल्या भेटीसाठी येईल. त्या स्पर्धेचे आयोजक आपले सर्वांचे लाडके किरणदादा ठोंबरे व त्यांची पूर्ण टीम सज्ज झाले. मात्र इथं फटका खूप चांगला आहे. टायमिंग सुरेख. चेंडूला फेकून दिलाय सीमा पलीकडं. हा षटकार. माझी माऊली आई बसली मंदिराला देवी माझी माऊली आई बसली मंदिराला मंगळवाराचे गोदी साला नवारा केल काही गो अंगाला मंगळवाराचे गोदी साला नवारा केल धन्यवाद. तिचे अक्षय पाटील मात्र आक्रमक फलंदाजी करतोय. चोख प्रत्युत्तर देतोय श्री गणेश कोहली संघाला. सुजल केने कुठे असेल तर कॉमेंट बॉक्स मध्ये येते सुजल. इथे मात्र अजून एक अप्रतिम फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधनं पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमा पार. चौकार. येतोय दर्शनाला मनाची इच्छा पुरी कर ग येतोय सांगायला. थँक्यू डीजे. थँक्यू नितीन. तर विकेट हॅटीसाठी आपण आता खोनी संघासाठी पारितोषिक आलेले जयेश म्हात्रे खोनी युवा सेना विभाग अधिकारी याचकडून 2000 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिकसाठी. ना बॅक टू क्रिकेट नितीन काळ. स्वागत आहे जयेश म्हात्रे आपले या स्पर्धेमध्ये. एक चांगले सपोर्टर कोणी टीमचे आणि नेहमी त्यांचं योगदान राहिलंय. खेळाडूंना प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे बाळूपाडी आणि ती प्रोत्साहन किरणदादा ठोंबरे असतील जयेश म्हात्रे असतील असे अनेक मान्यवर आहेत कोणी गावचे जे नेहमी या टीमला सपोर्ट करत असतात. मात्र इथं हल्ला चढवला जातोय गोलंदाज अरुण ठोंबरेवरती. तब्बल 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्यात आणि काय चांगली फलंदाजी दाखवली मैदानामध्ये अक्षय पाटीलने. इथे मात्र अजून एक चांगला फटका मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते मात्र ते जीवदान मिळतोय. डायरेक्ट हिट होतोय मात्र बघा पंचांचं अचूक लक्ष आहे. फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय आणि 2 धावसंख्या पुढे सरकते. धापल का धावा लागतात त्या 16 धावा. एक चांगली सुरुवात ज्या प्रकारे बाळू सुरुवातीची गरज हवी होती गावदेवी उंबाडे टीमला कारण याच मैदानाचा इतिहास आहे. कर्नाळा देवी चषक स्पर्धा झाली गौरीपाडा संघाच्या माध्यमातून. ती स्पर्धा जिंकली या संघाने त्यामुळे या मैदानाचा पूर्णपणे अनुभव असेल या टीमला की या मैदानात किती धावा येतात हे ठाऊक आहे चांगलं विकासला. आणि विकासला मॅन ऑफ द सिरीजचं कूलर सुद्धा मिळालं होतं याच मैदानामध्ये एक आठवड्या अगोदर. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय किरण म्हात्रेने. 2 धावा. खेळाडू कक्षामधून आवाज देऊ नका बघा. आणि फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात सागिक यश खोनी टीमला. फलंदाज अक्षय पाटीलला मागे परतावं लागेल. आम्ही कारल्याला सैता पाकाचे गो महिन्याला Thank you, DJ. आई नाचन तुझी. नितीन कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी तर म्हणेल आपण पहिले तर किरण म्हात्रेचं काय नितीन क्षेत्ररक्षण दाखवलं. हाय स्टँडिंगचं क्षेत्ररक्षण कारण का जेव्हा असे क्षेत्ररक्षण होतं तेव्हा नितीन गोलंदाजाचं मनोबल वाढताना दिसतं. नितीन तर अक्षय पाटील बाद झाले. चला अक्षय पाटील यायचे आपण आणि नवीन फलंदाज लगेच मैदानात जायचे. तर चला वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारगर आणि त्यांना फाईट करेल तो सोनारपाडा संघ. बघा प्रतिनिधी आलेत तर या आमच्या आयोजकांकडून आपण टी शर्ट घेऊन जा. तरी वेळ एक इनिंग संपलेली आहे बघा. उसारगर आणि सोनारपाडा संघाची नोंद घ्या. 5 मिनिटं तुम्हाला देऊ. बरोबर मला वाटतं श्रीधर म्हात्रे आहेत आपले मित्र. ते नेहमी वेळेवर पोहोचतात बाळू त्यांची हीच ओळख आहे.
बाकीचे खेळाडू येऊ नाही येऊ, श्रीधर सर्व अगोदर पोहोचतात. बॉल लागलेत नवीन फलंदाज रोहित. सेकंडला विकास, चांगला फटका आहे मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी खराब जरी झाली असेल बाळू पाटील, मात्र क्षेत्ररक्षण खूप छान झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 68 धावांचा पाठलाग करत असताना 19 धावा धावपलकावरती लागल्यात. अजूनही 49 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. काही मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. डीजे मास्टर 2 मिनिटं थांबायचे. खुनीगावचे समाजसेवक युवासेना विभाग अधिकारी जयेश म्हात्रे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा इथे सत्कार होईल. मी सचिन भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचे. जयेश म्हात्रे साहेब खोनी. त्यानंतर मुकेश भोईर सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचे सत्कार करतील सचिन दादा भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मुकेश भोईर यांचाही सत्कार करायचा आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आपण बघतोय धावपलक धावा आहेत त्या 19. 24 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि धावा बनवायची तिथून अजूनही बाळू पाटील 49 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज हर्षद ठोंबरे, खोनी टीमचा अनमोल हिरा, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, ज्याला खुल्या गटातनं सुद्धा आपण विक्ट्री स्पोर्ट डोंबिवली या संघाबद्दल बघत असतो, तो खेळाडू हर्षद ठोंबरे गोलंदाजी मार्कवर होतोय गौरीपाडा एंडकडनं. इथे फटका चांगला आहे मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत कारण की पॉवर पिचचं दुसरं षटक आहे बाळू पाटील, त्यामुळे 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. 1 ने धावसंख्या पुढे सरकते. धावपलक धावा लागतात त्या 68 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी उंबाडी संघाची धावसंख्या ती 1 गडी बाद 20. इथून 48 धावा अजूनही बनवायच्या आहेत येणाऱ्या 23 चेंडू मध्ये. सेकंडला फलंदाज रोहित. अक्षय पाटील खूप चांगली फलंदाजी करत होता. इथे फटका चांगला आहे. टायमिंग सुरेख. चेंडूला फेकून दिलंय सीमा पलीकडं. रोहित शेलारच्या बॅट मध्ये येणारा हा पहिला दणदणीत षटकार. धन्यवाद. 26 धावा धावपलकावरती लागल्यात बाळू. 42 धावांची अजूनही गरज आहे. 22 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जर विचार केला बाळूवाडी आपण या सामन्याचा तर चेंडू पासून 20 धावा अजूनही जास्त आहे. मात्र गावदेवी उंबारडे संघ एक आक्रमक संघ आहे आणि फलंदाजी त्यांची खूप खोलवर आहे. दिगेश म्हात्रे आज नाहीये संघामध्ये, मात्र त्यांची कमी इथे महसूस होईल का? इथे मात्र फटका फसलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक झेल खाली आणि हर्षद ठोंबरेला पहिले यश संपादन झालंय. फलंदाज बाद. माझ्या गावाचे गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. माझ्या गावाच्या गाव देवी गो, तुझा महिमा काय वर्णू गो. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. आदिशक्ती तू विश्वाची आमच्या गावाची गाव देवी. धन्यवाद. धन्यवाद. खूप चांगलं संगीत आपण बघतोय. मंगेश भंडारी उंबारडे खूप चांगलं संगीत आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे मंगेश दादा यांच्याकडनं सुद्धा खूप चांगले संगीत आपल्याला ऐकायला मिळतील. आणि काल त्याने पारितोषिक सुद्धा कॅश प्राइज लावला होता सर्व खेळाडूंसाठी. तर इथे फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज उगम शेलार मैदानाच्या आतमध्ये येतोय. मात्र विकास जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. विकास जाधव एक चांगला फलंदाज आहे या टीमचा. इथे फटका चांगला आहे. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. मिड विकेटच्या डोक्यावर ना हा विकासच्या बॅट मध्ये येणारा झकास फटका षटकार. सुरका घालून धोतर घालून नाही तर जीन्स पॅन्ट घालून नाच. हे भगवाचे हात घेऊन उदो उदो बोलून शितू. धन्यवाद. माझे आई 32 धावा धावपलकावरती लागलेत. 36 धावांची अजूनही गरज आहे. 20 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 20 चेंडू मध्ये 36 धावांची गरज आहे गावदेवी उंबारडे संघाला. विकास जाधव जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत विजयाच्या अपेक्षा आहेत उंबारडे टीमला. इथे फटका चांगला आहे. टायमिंग सुरेख. मिड विकेटच्या डोक्यावर ना बॅक टू बॅक दुसरा षटकार. विकास जाधव ऑन फायर.
धन्यवाद. तिथे बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत आणि हल्ला चढवला जातोय गोलंदाज हर्षद ठोंबरे, जो या टीमचा मुख्य गोलंदाज आहे, त्याच गोलंदाजावर हल्ला चढवला जातोय. ते मात्र विकास थोडेसे नाराज होत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकात तब्बल धावा कुठल्या आहेत. पहिल्या षटकात 19, दुसऱ्या षटकात 19, 38 धावा धावफलकात लागल्या आहेत. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे गावदेवी उंबाडे टीमला. आता काल मंगेश भंडारी पारितोषिक लावत होते, आज मात्र त्यांच्याच गावचे खेळाडू आहेत. आता बघूया पारितोषिक लावतायत का. डीजे तब्बल 2 षटकात बाळूपाडीला 38 धावा कुठल्या आहेत आणि आता 18 चेंडू मध्ये फक्त 30 धावा बनवायच्या आहेत. तर बॅट नक्कीच बॅटची मागणी केली होती, आयोजकांना विचारूनच खेळाडू मैदानात गेलाय. मात्र 18 चेंडू 30 धावांची गरज आहे. तर चला श्रीधर मात्रे, टी शर्ट चॉईस करून घ्या तुम्ही, तुमच्याकडे जर वेळ आहे तर. बऱ्याचशा खेळाडूंना टी शर्ट सुद्धा चॉईस करावे लागतात. कलर कोणता घ्यावा हाही प्रश्नचिन्ह असतो. तर या सोनारपाडा संघाचे खेळाडू हसमुख सुद्धा आलेत. या तोपर्यंत तुम्ही परेश टी शर्ट चेक करून घ्या, जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाहीये. सेकंडला फलंदाज उगम शेलार, तर स्ट्राईक 9 सेकंडला आपण बघतोय विकास जाधव, जो वैयक्तिक 14 धावांवरती खेळतोय. ज्या विकासने झकास कामगिरी केली होती कर्नाला देवी चषक याच मैदानामध्ये, आणि कर्नाला देवी चषक स्पर्धा जिंकली होती गावदेवी उंबाडे संघाने. 18 चेंडू 30 धावांची गरज. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वाईट चिकून करतायत फिरोज सर, यांचे कौतुक करावं लागेल. 4 दिवस खूप चांगली. तिसरे पंच हरेश केने, आज बरं तिसऱ्यांदा हरेश केने यांना मैदानात जावं लागतंय बाळू पाटील, त्याने गोलंदाजावर आक्षेप घेतला जातोय. मात्र ते सिद्ध झालं तरच त्या गोलंदाजाचा बाद केला जाईल. मात्र वाईट चेंडू घोषित केलाय. 18 चेंडू 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत बाळू पाटील गावदेवी उंबाडे टीमला. तर श्रीधर येत आहेत. अठरा चेंडू 29 धावांची गरज आहे. किरण इथे मात्र डॉट चेंडू जातोय. फलंदाज आपण बघतोय उगम शहर एक्झॅक्टली काय करतात, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतायत. किरण मात्र ऑफ साईडला चेंडू फेकी करतायत. डॉट चेंडूची इथून समाप्ती झाली आहे. 17 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 29 धावा इथून बनवायच्या आहेत गावदेवी उंबाडे टीमला. ते मात्र एज लागते. अजून एक डॉट चेंडू. किरण मात्र खूप चांगली गोलंदाजी करतोय, कारण शॉर्ट चेंडू होता बाळू पाटील. मात्र उगम शेलारने त्या चेंडूचा फायदा घेतला आणि डॉट चेंडूची इथून समाप्ती होती. त्यानंतर दरम्यान वर्मा सरांचे कौतुक करायला लागेल, ज्याने 4 दिवस खूप चांगली भूमिका बजावली. त्यानंतर आमची GTC वाहिनी, ज्या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली, त्यांचे आमचे DJ मास्टर मंगेश भंडारी उंबाडे यांचे कौतुक करावं लागेल. खूप चांगलं संगीत त्याने ऐकवलंय. मात्र इथे बघा पुन्हा तिसरा चेंडू बाळूपाटी शॉर्ट होता. मात्र फुटवर्कचा वापर नाही. एकच धाव मिळेल. 1ने धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धाव लागतात त्या 40 धावा धावपलकावर लागल्यात बाळूपाटील. 28 धावा अजूनही बनवायच्या आहेत येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. सामना अजूनही संपला नाहीये. इथून 3 चेंडू जर डॉट फेकले, निर्धाव फेकले, कमबॅक केलं किरण म्हात्रेनं, तर दबाव निर्माण होईल गावदेवी उंबाडे टीम वरती. खरी खोनी संघ असा संघ आहे बाळू, कधी कोणत्याही क्षणी कमबॅक करू शकतो या सामन्यामध्ये. एवढी क्षमता या संघामध्ये. इथे मात्र अपील केलंय. डायरेक्ट हिट झाला असता तर विकास मात्र इथे बाद झाला असता. मात्र गरज होती का? फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचला होता. मात्र 2 धावा भेटीत लेगबाईच्या स्वरूपात. 2ने धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धाव लागतात त्या 42. 26 धावांची अजूनही गरज आहे बाळू. बाळू या चुका टाळाव्या लागतील खोनी संघाला, कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्वाची असते. काल आम्ही बघितलं 2 चेंडू 12 धावांची गरज होती गावदेवी नावा संघाला, आणि समोरचा संघ होता भादवड. मात्र वैष्णव भोईरने 2 षटकार मारले आणि सामना टाय झाला आणि विकेटवर सामना टॉसवर सामना जिंकला गावदेवी नावा संघाने. तर क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्वाची असते. 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. ते मात्र फटका फसलाय.
मात्र क्षेत्ररक्षक अरुण ठोंबरे थोडेसे उशिरा येत आहेत, हरकत नाही कारण की बाळू झेल खूप लांब होता. मात्र या षटकात कौतुक करावं लागेल बाळू. 18 चेंडू 30चं समीकरण होतं, आता समीकरण उरलंय 13 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. नक्कीच नीतेने कौतुक करावं तेवढं कमी आहे किरणचं, कारण का अवघडातील अवघड झेल सुद्धा आता खोनी संघाला टिपणं फार गरजेचं आहे. कारण इथून जर विकेट गेला तर बॅकफुटवर येऊ शकतो. आपण बघतोय गावदेवी उंबारडे संघ. नक्कीच बाळू पाटील 13 चेंडू 25 धावांची अजून गरज आहे. उगम शैलीचे प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू खूप उंच 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 आपल्याला बघायला मिळतोय आणि हा षटकार. त्यानंतर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आपण बघतोय, ती आम्हाला बाईक उपलब्ध करून दिली. ते विद्यमान नगरसेविका मनीषाताई साईनाथ तारे, त्यानंतर संकेत भोईर साहेबांकडनं टी शर्ट, राजा भोईर साहेबांकडनं टी शर्ट, किरण अंकुश पाटील यांच्याकडनं टी शर्ट, त्यानंतर कैलासवासी दिनेश यशवंत भोईर यांच्या स्मरणार्थ महेश यशवंत भोईर यांच्याकडनं सर्व ट्रॉफीज, त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर आपण बघतोय कैलासवासी रखमाबाई ज्ञानदेव केने यांच्या स्मरणार्थ विद्याधर ज्ञानदेव केने याचकडून आम्हाला आपले. त्यानंतर श्री गणेश भिवा पाटील यांच्याकडनं श्री भिवा पाटील यांच्या स्मरणार्थ एक उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर आहे. निलेश दशरथ भोईर यांच्याकडे उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी शूज आहेत. त्यानंतर गणेश नंदकुमार केने 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. सचिन भोईर, सुनील भोईर, नंदू पाटील, कैलास अभिमन्यू भोईर, निलेश सुरेश केने, गुरुनाथ भोईर, विनोद केने, उल्हास महादेव भाई, उल्हास महादेव भोईर, प्रदीप भोईर, सागर भोईर, राजा भोईर, नितीन भोईर, ज्योतिबा माई, महेश देसले, रमेश सिंग, रॉयल कॅटरस, महेश जाधव, श्री योगेश भोईर आणि ज्याने खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे आपल्या विभागात बाळू राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली जाते. मात्र या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केली ती अनिकेत भोईर, महेश देसले, हर्षद भोईर, जितेश भोईर, भुवनेश भोईर, प्रवीण दशरथ भोईर या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं. त्याचं खूप मोठं योगदान राहिलं या स्पर्धेसाठी बाळू. खास करून आपण बघतोय विनोद केने ज्यांच्याकडनं खेळाडूंना सुद्धा पारितोषिक कॅश प्राइज दिलंय पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत. त्यांनी सलग 3 चौकार असतील, सलग 3 षटकार असतील, विकेट डायरेक्ट असतील आणि त्यांचा खूप मोठा सपोर्ट नेहमी राहिलाय चिकनगर टीमला. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. चलतोय आपण मैदानाकडे. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. काका पाटील यांच्या बॅनरला जर डायरेक्ट चेंडू लागला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सचिन भोईर यांच्याकडनं डॉट चेंडू. तर नक्कीच बाळू सचिन भोईर यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं कटआउट साठी. काका यांच्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू लागला तर 1000 रुपये 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर तिसरे पंच मैदानात गेलेत गोलंदाज आहेत हर्षद ठोंबरे. इथे मात्र फटका चांगला आहे विकासचा, झकास फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावर हा उत्तुंग षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. धावा झाल्यात त्या 55. 13 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. तर सुमित भोईर यांच्याकडे कॅश प्राइज आहे. सलग 3 षटकार मारले तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय फायनलिंग आणि लॉंग लेग रिझन मधनं कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू सीमा पार. विकास जाधव ऑन फायर. बाळू पाटील यांचा फेवरेट खेळाडू आपण बघतोय ग्रामीणचा बाहुबली अमर ठाकूरचं आगमन झालंय बाळू. तर या टॉस साठी अमर वेळ खूप वाया चाललाय बघा. 9 चेंडू आता 9 धावांची गरज आहे. पहिलं सत्र संपलं इथे मात्र दुसरं सत्र सुद्धा समाप्त होईल आता. तर या टॉस साठी
इथे मात्र लाईन बघावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या झाली 60. 8 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय धावांचा पाठलाग कर असं, कारण की वाळू काल आपण विचार केला तर 4 षटकात 69 धावा चेस केल्या होत्या. निशान जिजीस्पोर्ट वाकलन संघाने आदर्श पडले संघाविरुद्ध. इथे 5 षटकात 68 धावा बनवायचे आहेत. आणि या मैदानाचा इतिहास सांगतोय की उंबरडे संघाने या मैदानात खूप चांगली कामगिरी दाखवली आहे 10 ते 12 दिवसांपूर्वी. इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्नही नाहीये. 1 धावसंख्या पुढे सरकते. धावपका धाव लागते ती 61. लक्ष येते 68. म्हणजे 7 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि धावा बनवायचे 60. टॉस साठी यायचे. वेताळेश्वर क्रिकेट संघ उसारकर आणि त्यांना फाईट करेल सोनारपाडा. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता. दरम्यान शर्मा यांनी बघितलं. ऑफस्टमच्या बाहेर लाईन इन लेन बघितली. 7 चेंडू आणि 7 धावा अजूनही बनवायच्यात बाळू. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ मानला जातो बालू. स्वर्गीय शिवाजीदादा शेला स्मृती चषक मध्ये आपण बघितलं 6 चेंडू 6 धावांची गरज असताना गौरीपाडा संघाचा गोलंदाज रवी म्हात्रेने त्या 6 धावा बनवून दिल्या नव्हत्या. असा क्रिकेटचा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअरिंगला चेंडू खेळून काढला. 1च धाव मिळते. बघा खेळाडू कक्षामधला आवाज देऊ नका. शेवटचा कॉल असेल तुम्हाला. उंबाडे संघ 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. स्ट्राईक मात्र उगम शेलारकडे असेल. बघा बाळू उगम शेलारने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. कारण 2 धावा झाल्या असत्या मात्र त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. आगीन गाडी बोलते बेगीन गाडी गाडी चाललंय गो ये गामंदी गाडी चाललंय गो ये गामंदी. नवरा मिळल तुला राजा सारखा तुला वागविल गो राणी सारखी तुला वागविल गो राणी सारखी. धन्यवाद डीजे. चला खोनी संघ क्षेत्ररक्षण होऊन गेले. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. विकेटचा विचार केला आपण तर खोनी संघाचे 8 गडी बाद झालेत आणि उंबाडे संघाचे 2च गडी बाद झालेत. म्हणजे 5 धावा जरी बनवल्या तरी सामना जिंकेल. तर अमर ठाकूर येत आहेत सोनापाडा टीमचे कॅप्टन, ज्याला ग्रामीणचा बाहुबली असं म्हटलं जातं. सुमित भोईर यांच्याकडनं कॅश प्राईज होतं. मात्र आता बाळू 3 षटकारांसाठी होतं कॅश प्राईज. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बाळू कव्हर केली. उंबाडे येथे भगवा चषक 1 मॅन आर्मी. सुमित भोईर साहेब खूप मोठं योगदान आपण ते बघितलं त्या स्पर्धेमध्ये. मागच्या वर्षी भगवा चषक 4 दिवस स्पर्धा चालली आणि वाकलन संघाने ती स्पर्धा जिंकली. इथे मात्र उगम शेलारसाठी चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. 1च धाव मिळेल. गोलंदाज आहेत दत्ता. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. 4 धावा सुद्धा चालू शकतात. तर अमर आलेले आहेत. उसरकर सकाळी संघनायक या विशाल म्हात्रे लवकर. 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. इथे मात्र खराब फेकी होते. बघा बाळू जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा मिळाल्या. खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय. लेगबाईच्या स्वरूपात फिरोज सर यांचा इशारा येतोय. मॅन फ्रॉम कल्याण. तीन धावांची अजूनही गरज आहे बाळू. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 धावा जरी बनवल्या तरी सामना जिंकेल गावदेवी उंबाडे संघ. इथे मात्र डॉट चेंडू. 3 धावांची अजूनही गरज आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मात्र 2 धावा बाळू चालू शकतात. त्याचं कारण खोनी संघाचे 8 गडी बाद झाले आहेत आणि उंबाडे संघाचे गडी बाद झालेत फक्त 2. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. मैदानासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं त्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. इथे फटका चांगला आहे आणि फटका फसलाय. विकासला मात्र इथे मागे परतावला गेला. आता मात्र बाळू समीकरण आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. 2 धावा अजूनही चालू शकतात. थोडं थांबायचे. इथे मित्र म्हणाल तो षटकार गेला तो कुठेतरी टर्निंग पॉईंट ठरतो. कारण जर षटकार नसता गेला तर इथं मात्र सामन्याचं अजून चित्र बघायला वेगळं मिळालं असं. पण दत्ताचे आपण म्हणतो कौतुक करा थोडं चांगलं कमी आहे. खरं काय गोलंदाजी केली दत्ताने नितीन. नक्कीच बाळू नक्कीच चित्र वेगळं नाहीये. अजूनही सामना संपला नाहीये कोणी संघाकडनं. अरे क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. 2 चेंडू 3 धावांची गरज आहे.
2 धावा चालतायत उंबाडे टीमला विकेटच्या आधारावरती. म्हणजे क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. आम्ही सामना बघितला छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये. 6 चेंडू 4 धावांची गरज होती. 3 धावा सुद्धा चालू होत्या समोरच्या संघाला, मात्र वीरेंद्रने ते 3 धावा दिल्या नाही आणि सामना टायगर संघाने जिंकला होता. असं क्रिकेटचा खेळ आहे. इथून दत्ता सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. इथून दत्ताने दोन्ही चेंडू डॉट फेकले तर सामना जिंकू शकतो मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिले ते रामकृष्ण भोईर, एकनाथ अर्जुन भोईर, गोपीनाथ भिवा भोईर आणि या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने क्रीडांगण इथे उपलब्ध करून दिलं. सर्व स्वयंसेवकांना विनंती की आपण सीमारेषेवर तैनात राहायचे. तर चला उसरगर संघ, जास्त वेळ नका घेऊ आपण. तुम्ही खूप चांगले आयोजक आहेत, मात्र इथे वेळेवर उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. 2 धावा चालतील. इथे मात्र फटका चांगला आहे. एकदा पूर्ण होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. आता मात्र 1 चेंडू 1 धावेची गरज आहे बाळू. आता 1 धाव जरी बनवली नाही, जरी विकेट गेला तरी सामना जिंकला बाळू आता गावदेवी उंबारडे संघाने. कारण की 2 धावा त्यांना हव्या होत्या, कारण की विकेट भरपूर गेले बाळू कोणी संघाचे. 8 गडी बाद झालेत. सागर म्हात्रे सुद्धा येतात बाळू, आपले गुणलेखक आणि एक चांगले फलंदाज आहेत गौरीपाड्याचे सलामीवीर. बघा सामना टाय झालाय बाळू. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ मानला जातो. काही चुका केल्या बाळू खोनी संघाने आणि त्या चुकामुळे त्यांना हा सामना गमावा लागलाय. तर नक्कीच जयेश म्हात्रे सुद्धा आमच्यापासून रजा घेत आहेत. हार्डलक सामना टाय झालाय बघा आणि विकेटच्या आधारावरती सामना जिंकलाय. म्हणजे विकेट टॉसला किती महत्व आहे बाळू या स्पर्धेमध्ये. गावदेवी उंबारडे संघाने सलामी विजय संपादन केलाय, मात्र सामना टाय झाला आणि विकेटला किती महत्व असते पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटने दाखवून दिलंय. हार्डलक खोनी संघ. मात्र कोणी संघासाठी भेटवस्तू असेल, हरलेल्या संघाला सुद्धा एक भेटवस्तू दिली जाते. ज्या खेळाडूची कामगिरी चांगली असेल त्या खेळाडूला भेटवस्तू आपण बघतोय. क्लासिक स्पोर्ट कल्याण जगदीश दादा भोईर चिकनकर यांच्याकडनं तो खेळाडू आपण बघतोय हर्षद ठोंबरे, ज्याने 34 धावा. कुठल्या हर्षद यायचे? हर्षद ठोंबरेला भेटवस्तू दिली जाईल आयोजकांकडनं. मी दीपक भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ती भेटवस्तू द्यायची. दीपक भोईर साहेबांच्या शुभ हस्ते भेटवस्तू हर्षदला दिली जाईल. तर सचिन भोईर यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये. तर यायचे गोलंदाज